एस9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातून समोर आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या एका कथित भोंदूगिरीचा पर्दाफाश करणारे आहे। शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो, व्यायामातून मानसिक आणि शारीरिक समस्या दूर करतो असा दावा करत तरुणींशी जवळीक वाढवण्याची आणि त्यानंतर चक्क अर्धनग्न फोटो मागायचे। पुण्यातील कोंढवा परिसरात समोर आलेल्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी कारवाई करत 23 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया एस9 मराठी न्यूजच्या स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये। पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित आरोपी दिव्य जितेंद्र परमार हा सोशल मीडियावर सक्रिय होता। कॉलेजमध्ये असताना तो स्वतःला मोटिवेशनल स्पीकर म्हणून सादर करत असल्याचे समोर आले आहे। हळूहळू सोशल मीडियावर त्याने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला, चॅनल सुरू केले, लोकांमध्ये जाऊन व्याख्याने देण्यास सुरुवात केली आणि याच माध्यमातून अनेक तरुणींशी त्यांचा संपर्क वाढला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणींशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे। स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून सादर करत संवाद वाढवायचा, त्यानंतर व्यायाम, आरोग्य आणि शारीरिक कथित नकारात्मक ऊर्जा याबाबत टिप्स द्यायचा। या संवादातून समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। मात्र या संवादाचा पुढचा टप्पा अत्यंत गंभीर असल्याचा आरोप आहे। विश्वास संपादन केल्यानंतर तरुणीकडून शरीराशी संबंधित वैयक्तिक माहिती आणि फोटो मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यातील एका तरुणीकडे तर अर्धनग्न फोटो मागण्याचा आरोप केला आहे। फोटो देण्यास नकार दिल्यास भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे। मात्र एका 22 वर्षीय तरुणीने या प्रकाराला घाबरून न जाता थेट पोलिसांकडे धाव घेतली। तिने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली, डिजिटल पुरावे तपासण्यात आले, मोबाईल आणि लॅपटॉपची माहिती घेण्यात आली आणि अखेर संशयित आरोपी दिव्य जितेंद्र परमार याला अटक करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपीचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला। या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये नेमकं कोणते फोटो आहेत, कोणाशी कोणते संभाषण झाले, किती जणांशी संपर्क साधला गेला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या डिजिटल तपासातूनच समोर येणार आहेत। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही फक्त एका तरुणीची तक्रार आहे का, की अशाच प्रकारे आणखी अनेक तरुणींशी संपर्क साधला गेला आहे। पोलीस आता सोशल मीडिया अकाउंट्स, मोबाईल मधील चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांचा तपास करत आहेत। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांना मानसिक दावाखाली आणण्याच्या घटनांमुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। अशोक खरात सारख्या चर्चेत आलेल्या प्रकरणानंतर भोंदूगिरीच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे याकडे समाजाचं लक्ष गेलं आहे। मात्र प्रत्येक प्रकरणाची तथ्य आणि कायदेशीर स्थिती स्वतंत्र आहे, त्यामुळे या प्रकरणात न्यायालयीन निष्कर्ष येईपर्यंत संबंधित व्यक्तीला संशयित आरोपी म्हणूनच संबोधणे महत्त्वाचे आहे। अटकेनंतर संशयित आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची माहिती समोर आली आहे। या कालावधीत पोलिसांकडून डिजिटल उपकरणांची तपासणी, सोशल मीडिया संपर्क आणि कथित पीडितांची माहिती याबाबत तपास केला जाणार आहे। या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या घटनेतून सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणींना आणि पालकांनाही सावध होण्याची गरज आहे। ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीवर तात्काळ विश्वास ठेवू नका। कोणीही उपचार, आध्यात्मिक साधना, नकारात्मक ऊर्जा काढतो किंवा अन्य कोणत्याही कारणाने वैयक्तिक किंवा अर्धनग्न फोटो मागत असले तर ते फोटो पाठवू नका। धमकी किंवा ब्लॅकमेलिंग होत असेल तर चॅट डिलीट करू नका। स्क्रीनशॉट, नंबर, प्रोफाईल किंवा लिंक, इतर डिजिटल पुरावे जतन करा आणि तातडीने पोलिसांकडे तक्रार द्या। या संपूर्ण प्रकरणाने सोशल मीडियावरील विश्वास, ऑनलाईन मैत्री आणि भोंदूगिरीच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत। तोपर्यंत सोशल मीडियावर सावध राहा, अनोळखी व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या धमकींना घाबरू नका। मी स्नेहल, आपण पाहत होतात एस9 मराठी न्यूज स्पेशल पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।